गुरुदक्षिणा म्हणून श्रीकृष्णांनी काय दिलं होतं माहिती आहे? सोनं नाही, रत्न नाही, तर मृत्यूच्या दारातून परत आणला एक जीव. शिक्षण पूर्ण झालं होतं. श्रीकृष्ण आणि बलराम आपले गुरु सांदीपनी मुनींसमोर नम्रपणे उभे होते. दोघांनी हात जोडले होते आणि विचारलं, गुरुदेव, आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? सांदीपनी मुनींना माहीत होतं की हे दोघे काही साधे शिष्य नव्हते. तेव्हा त्यांनी एक अशक्य वाटणारी गोष्ट मागितली. ते म्हणाले, माझा मुलगा समुद्रात बुडून गेला आहे. जर शक्य असेल तर त्याला परत आणा. क्षणाचाही विलंब न करता कृष्ण आणि बलराम समुद्रकिनारी पोहोचले. कृष्णांनी समुद्रदेवतेला विचारलं की सांदीपनी मुनींचा पुत्र कुठे आहे? समुद्रदेव म्हणाले, पंचजन नावाच्या एका असुराने त्याला गिळलं आहे. हे ऐकताच कृष्ण थेट समुद्राच्या गर्भात उतरले. त्यांनी पंचजन असुराचा शोध घेतला. भीषण युद्ध झालं आणि अखेर कृष्णांनी त्या असुराचा वध केला. पण त्यांच्या शरीरात गुरुपुत्र नव्हता. मग कृष्ण आणि बलराम यमलोकात गेले. स्वतः यमराजांच्या समोर उभे राहिले. यमराजांनी भगवानांना वंदन केले. सांदीपनी मुनींच्या पुत्राला पुन्हा जीवनदान देऊन त्यांच्या स्वाधीन केले. कल्पना करा, ज्याचा मृत्यू झाला होता तो मुलगा पुन्हा जिवंत होऊन आपल्या वडिलांसमोर उभा होता. सांदीपनी मुनींचे डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहू लागले. त्यांनी कृष्ण आणि बलरामांना मनापासून आशीर्वाद दिला. आणि ही कथा आपल्याला हे शिकवते, खरी गुरुदक्षिणा ही पैशात किंवा भेटवस्तूंमध्ये नसते. खरी गुरुदक्षिणा असते गुरूंनी दिलेलं ज्ञान, संस्कार आणि विश्वास यांचे ऋण मनापासून फेडण्यात. कारण जिथे गुरूंचा आशीर्वाद असतो तिथे अशक्यही शक्य होतं.